हॅलो नमस्कार, मी जयश्री तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा सकाळी सकाळी कामाची अशी घाई चालू असते, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे. तर आमच्या वाड्यामध्ये बघा कसं ओलं झालेलं आहे. पाऊस आला की सगळं ओलगच होतं, पाऊस लागतो आणि भांडे धुणं पण घासता येत नाही त्याच्यामुळं मग आम्ही लवकर सकाळी सकाळी आवरून घेतो. तर हे शोचं झाड बघा मस्तपैकी फुलं आलेले आहेत त्याला छान कलरचे. आणि आता एवढे कपडे घेऊन मला वरती जायचं आहे वाळत घालायला, कारण की वरती पटकन वाळतं करायची. आई काय करायला? इकडे बघा जिन्याच्या बाजूला आम्ही झाडं लावलेली आहे. तिथं रिकामा पसारा एका कोपऱ्यात ठेवलेला आहे. आणि जिन्याच्या खाली पण किती नाही पसारा ठेवायचा म्हणलं की आपण तिथं ठेवलाच जातो. इकडे एवढी मोठी बकेट घेऊन बघा वरती जायचं, खूप दम येते. पण काय आता खाली कपडे वाळत नाही त्याच्यामुळे वरती घेऊन जातो. हे बघा मी वरती आलेले, किती मस्त वातावरण झालेलं आहे. कोकिळेचा आवाज आहे का? सगळीकडे झाडेच झाड आहे. आमच्या इकडं मागं शेत आहे. आणि हे कपडे घेऊन आले तर मला दम लागला, लोखंडाचा जिना असल्यामुळं. हे बघा महादेवाचं मंदिर, इकडं शेत. क्लायमेट खूप छान आहे आमच्या इकडचा. बायकांचे कपडे वाळत आहेत वरती, पावसामुळे लवकर कपडे धुतात आता सगळे. मी पण धुवून आणले आणि वरती आता वाळत घालते. बरेचसे कपडे सुद्धा होते धुवायला आज. तर बघा अशा ह्या जीनच्या पॅन्टी, मुलांच्या पॅन्टी काही लवकर वाळत नाही, गार्गीचे कपडे. मग त्याच्यामुळे पटकन वरती टाकून दिले आणि त्याला चिमटे लावून घेतले, कारण की हवेमुळे ते कपडे उडून जातात. तर हे पलंग आणि बाज आम्ही उन्हाळ्यात वरती आणून ठेवलेली ती कोरड्या घालण्यासाठी, तर तशीच ठेवलेली. आणि आता त्याच्यावर मेन कापड झाकून ठेवलेलं आहे, पाऊस नाही लागावं म्हणून. तर मी आता एकदा सगळे कपडे टाकून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा भेटते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कसे व्हिडिओ वाटतात आमचे, कशा प्रकारचे बघायला आवडते ते पण सांगा नक्की. आणि पोरं दिवसभर एक ड्रेस असा ठेवतच नाहीत. हा वल्ला झाला की दुसरा घालायचा, दुसरा झाला की तिसरा घालायचा, आणि सगळे घरातच ठेवतात, बाहेर काय टाकत नाही धुवायला. तर सगळे जमा करून आज धोबीघाट बाहेर आणला होता मी. तर एवढे कपडे निघाले होते. हे पहा आमच्या झाडाला पेरू मस्त आलेले, खाल्ले सुद्धा आम्ही. एकदम नरम आहे, पण बी त्याचं जाड आहे. खाली पण कपडे वाळत घातलेले. आणि इकडे पण बघा अजून काही आंघोळी राहिलेले आहे. ही आहे आमची गच्ची.
या जिन्यावरून यायला खूप दम लागते वरती. बापरे, जायचं नाही यायचंच खूप जीवावर येतं. उठ ना आरू, 9 वाजायले, 9:30 वाजले आरू. बस झाला आता झोपणं. शाळा चालू होणार आहे आता 1 तारखेपासून. गार्गी उठ. माझी झोप झालीच का? मग ठेवा आता फोन. आम्ही महादेवाला जाऊन आलो. इकडे मस्त घरातली माझी पूजा पण झाली होती. कपडे धुवायच्या अगोदर पूजा करून मग कामाची तयारी चालू झालेली आहे. मस्त फुलं असली की देवपूजा किती प्रसन्न वाटते बघा. बघा ही तुळस अशी जळून गेलेली आहे. म्हणजे आता बाळत आली ती, एवढा पाऊस असून पण. तर ती उपटायची बकेटच गेली तर. आणि इकडे बघा, पहिल्या बायका असे घरातले कामं आवरले की असे शिल्लकचे कामं काढत होत्या, मग जसं की दळण वाती वगैरे. तर आत्ताच्या आपल्या पिढीतल्या बायकांना कामं आवडले की असं वाटतं कधी झोपून राहावं. तर इकडं आमच्या आईचं वाती करायचं काम चालू होतं. तर आईला म्हणलं, आई थांबा मी तुमचा व्हिडिओ काढते. तर आई म्हणत होत्या माझा नको काढू. तर तुम्ही पण असे कामं करता का? शिल्लकचे कामं आवरल्याच्या नंतर नक्कीच सांगा.